हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर दिवसाची सुरुवात झालेली होती आणि आम्ही निघालो होतो हॉस्पिटलला. कारण 8-15 दिवस झाले माझ्या पोटात दुखत होतं आणि अथर्वला सुद्धा लहानपणी इन्फेक्शन झालं होतं बॅक साईडला. तर त्या जखमेमध्ये त्याला पस वगैरे झालेला होता, तर तो सुद्धा खूप कणकणत होता. त्यामुळे मग आम्ही लगेचच हॉस्पिटलला जायचं ठरवलं. तर आम्ही इचलकरंजीला माहेरी जात होतो, आमचे फॅमिली डॉक्टर आहेत आणि अथर्वची ट्रीटमेंट त्याच डॉक्टरांच्याकडे चालू आहे. तर मी 2-3 दवाखान्यामध्ये दाखवलं, पण माझ्या पोटदुखी काही कमीच होत नव्हती. मग त्यामुळे म्हटलं दोघांचा सुद्धा दवाखाना एकसारखा होईल. तर बघू शकता जाताचा ट्रॉफिक लागला आणि ट्रॉफिक सोडून कमानी तावड्या हॉटेलजवळ गेल्यानंतर जे काही वीटभट्टी आहे तर तिथे पावसाचं पाणी साठलेलं होतं. पुढे पंचगंगेची पाण्याची पातळी सुद्धा वाढलेली आहे दाखवलेलं आहे. तर म्हटलं थोडंसं शॉर्ट क्लिप घेऊया. तर काय करमत सुद्धा नव्हतं, मूड सुद्धा ऑफ होता. तर ह्या साहेबांचं आमच्या बघा रिक्षामध्ये बॅक साईडला खेळायचं चालू होतं, जसं की त्याला घरच वाटत होतं. तर पंचगंगा नदी ती आलो होतो नदीवर. तर बघू शकता जाता जाताच पाण्याची पातळी ही किती वाढलेली आहे आणि पावसाचं सुद्धा प्रमाण आहे. तर त्यामुळे पाण्याची पातळी सुद्धा भरपूर वाढत आहे. तर आता कुठेसा जून महिना चालू झालेला आहे आणि आत्ताच्या थोड्याशा पावसामुळे तुम्ही बघू शकता नदीपात्रात पाण्याचा वाढ ही होत चाललेली आहे. तर अजून जून महिना चालू आहे, तर पुढे कशी परिस्थिती येईल काही सांगता येत नाही. तर पावसाच्या ह्या अशा वातावरणामुळे ना सगळीकडे ढगाळ वातावरण होतं, थोडं ऊन पाऊस हे आम्हाला जाताना चालूच होतं. तर जाता जाताच आम्ही इचलकरंजी जवळच पोचताच अथर्वने सुद्धा झोपला. तर त्याला बॅक साईडला ठेवलं होतं, पण तो झोपला नाही. शेवटी आईच्या कुशीमध्येच त्याला गाढ झोप लागली. तर मला सुद्धा खूप मूड ऑफ होता. मला खूप काय काय बोलूच वाटत नव्हतं कोणाशी. तर हे सुद्धा सारखे बोलत होते की बोल बोल वगैरे. तर मला बोलूच वाटत नव्हतं, इच्छाच नव्हती. तर दवाखान्यामध्ये इचलकरंजीमध्ये आम्ही पोचलो होतो. तर बघू शकता हा स्टँडच्या जवळचा एरिया आहे, जो की गांधी पुतळा राजवाडा परिसराकडे हा रस्ता जातो. तर आम्ही दवाखान्यामध्ये जाऊन ट्रीटमेंट वगैरे घेतली आणि त्यानंतर मग औषधं वगैरे घेऊन घरी गेलो मम्मींच्या. तर तिथे गेल्यानंतर जेवण वगैरे केलं, पण ती काही क्लिप घेतली नाही. तर हे मी अथर्व बसलो होतो. तर आमची जुईलीसुद्धा आम्ही गेल्या गेल्या तिने ओळखली. तर खूप दिवसानंतर गेलेलो तरीसुद्धा ती माणसांची ओळख ही अजून तशीच ठेवलेली होती. तर ती गेल्यानंतर ना जवळच येऊन बसत होती, पण अथर्वना खूप घाबरत होता. तर आजचा व्हिडिओ मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर. चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आम्ही रिटर्न कोल्हापूरला जात आहोत. तर इथेच व्हिडिओचा एंड करतो.